नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपला जो कांदा आहे हा आज 45 दिवसांचा पूर्ण झाला आहे। आणि या 45 दिवसामध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल करपा जो आहे काही प्रमाणामध्ये दिसतोय, पण गेल्या 15 दिवसापासून जे वातावरण बदललं आहे या वातावरणामुळे बऱ्याच प्लॉटवर 50% करपा हा ओढवला आहे। आता या कंडिशनमध्ये सुद्धा आपण आपल्या प्लॉटवर हा जो करपा तुम्हाला दिसतोय तर हा नॉर्मली फक्त साधारण 2 ते 3 इंचापर्यंत सध्या पातीवर आहे। तर हा आपण कंट्रोल कसा ठेवला आहे त्याच्यासोबत आता आपलं खत व्यवस्थापन काय असणार आहे 45व्या दिवशी आणि आपल्या कांद्याची स्टेज काय आहे, तर या बद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, इथं आपलं पाणी चालूच आहे। तर आता मी तुम्हाला या ठिकाणी कांदा सुद्धा उपटून दाखवणार आहे की त्याच्यामध्ये आत्ताची कंडिशन काय आहे। आता हे जे रोप आहे हे अतिशय छोटे आहे, म्हणजे एकदम सगळ्यात लहान, हे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे। जर तुम्ही यांचा जारा जर पाहिला तर अक्षरशः तुमच्या डोळ्यांना विश्वास सुद्धा बसणार नाही। आणि हेच आपण पहिल्या प्रिव्हेंटिव्ह डोजमध्ये याच्यासाठीच आपण हे काम केलेलं आहे। सगळ्यात पहिलं आपल्याला काम करायचं आहे कांदा लागवड करताना सॉईल मॅनेजमेंटवर, त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे पाण्यावर, आणि मग आपले फवारणी आणि खत व्यवस्थापन हे असणार आहे। तर एकंदरीत हे आपण कसे काढलेत किंवा याच्यासाठी आपण काय काय ट्रीटमेंट केल्यात या सगळ्या ट्रीटमेंट तुमच्या समोर आहेत। तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगतो, तर ही रूट डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण पहिल्याच दिवशी वापरलेलं आहे ट्रायकोडर्मा, त्याच्यासोबत आपण एकरी 1 किलो ह्युमिक घेतलं होतं। आणि याच्यामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड आयुर पॉवर म्हणून आहे, जे आपण अर्ध्या एकरसाठी म्हणजे जवळजवळ 27 गुंठेसाठी आपण फक्त 1 लिटर ते घेतलेलं आहे। सगळ्यांचं मिश्रण करून हे आपण पाण्याद्वारे दिलेलं आहे। यामुळं काय झालं आहे की रोपामध्ये जी काही पहिली बुरशी होती तर ती बुरशी पूर्णपणे संपुष्टात आली, पूर्ण संपली। आणि ऑर्गॅनिक ॲसिडमुळं आणि ह्युमिक ॲसिडमुळं काय झालं की ह्युमिकमुळे मुळं जी आहेत ही जास्त प्रमाणात फुटली, आणि ऑर्गॅनिक ॲसिडचं कामच असतं की पिकाला स्ट्रोक देणं ऑर्गॅनिक पद्धतीनं। आणि या स्ट्रोक बसल्यामुळं हे जे पीक आहे हे लवकरात लवकर उभं राहिलं आणि रूट डेव्हलपमेंटसुद्धा सुरू झाली। रूट डेव्हलपमेंट सुरू झाल्यानंतर आपल्या पिकाला वाढीसाठी अतिशय कमी वेळ लागतो। आणि याचंच उदाहरण तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं तर इथं पहा, माझ्यासमोर हाच कांदा आहे, हा थोडा चांगला वाढलेला आहे। म्हणजे तुम्हाला आता हे जे रोप मी दाखवले तर ही रेग्युलर म्हणजे अतिशय छोटी साईज आहे, जिथं आपण पाणी सोडलं आहे त्या ठिकाणी ही अशी डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळाली। आता इथं रूट जे आहेत तर हे रूट तुटून येत आहेत, कारण इथं पाणी द्यायचं बाकी आहे। पण जर एकंदरीत जर तुम्हाला कांदा दाखवला तर तुम्ही पाहू शकता की साधारणतः 2, 4, 6, 8 आणि 9 ते 10 पातीवर सध्या आपला कांदा आहे। काही ठिकाणी 6 आहे, काही ठिकाणी 7 आहे, 8 आहे, अशा पद्धतीने हा कांदा आहे। त्यानंतर 45 दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलं तर गोटी व्हायला आता सुरुवात झाली आहे। रूट डेव्हलपमेंट अतिशय चांगली आहे, बुरशी तुम्हाला कुठंही दिसणार नाही, जी जुनी मुळं आहेत ती सुद्धा अतिशय सेफ आहेत। त्यानंतर मानीमध्ये सुद्धा अतिशय चांगली फुगवण आहे। आणि याच्यामध्ये आपण अजून दाणेदार खतांचा वापर केलेला नाही आहे आणि आपल्याला तो करायचा पण नाही आहे। आपण सुरुवातीच्या स्टेजला फक्त 1 किलो 19 याच्यामध्ये दिलेलं आहे ऑर्गॅनिक ॲसिडसोबत। त्याच्यानंतर आता 45वा दिवस आहे, तर 45व्या दिवशी आपण खत व्यवस्थापन काय करणार आहोत, तर इथं आपल्याकडं बॅरल हे मी भरून ठेवलेले आहे छोटे छोटे ड्रम। तर याच्यामध्ये आपण काय घेतलं आहे तर NPK बॅक्टेरिया घेतलेला आहे, लिक्विड फॉर्ममधला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम बॅक्टेरिया। त्याच्यासोबत आपण घेतलेलं आहे अर्धा लिटर ऑर्गॅनिक ॲसिड, 1 लिटर फर्टिसिलचं 0,6040 ही ग्रेड, आणि याच्यामध्ये घेतलं आहे फक्त 250 ग्रॅम ह्युमिक ॲसिड। ह्युमिक ॲसिड का, तर रूट डेव्हलपमेंट जी आहे तर ही थांबली नाही पाहिजे। तुम्हाला कोणत्याही पिकाला जर ग्रोथ करायची असेल तर तुम्हाला खत व्यवस्थापन नाही तर रूटवर काम करावं लागतं। आणि तुम्ही जर रूटवर काम केलं तर तुमचं कोणतंही पीक जे आहे अतिशय दर्जेदार आणि चांगलं येणार। त्याच्यासाठी आपल्याला जमिनीतून जे काही न्यूट्रिएंट्स मिळतात ते आपल्याला या पिकाला जास्तीत जास्त मिळतात। आपण जे दाणेदार टाकतो त्याच्यातून आपल्याला पिकाला ताकद मिळत नाही, आपली जमीन सगळ्यात मोठी ताकद आहे। आणि म्हणून आपल्याला नेहमी तुम्ही कोणतंही पीक करा, जर तुम्ही सॉईलवर जास्त काम केलं तर तुम्हाला उत्पादनसुद्धा जास्त मिळतं। आणि हा जे आपला भ्रम आहे की फवारण्या केल्यानंतर किंवा खत व्यवस्थापन चांगलं केल्यानंतर किंवा जास्त केल्यानंतर उत्पादन जास्त मिळतं, असं काही नाही आहे। पिकाला सगळ्यात जास्त स्रोत जो आहे, नॅचरल सोर्स जो आहे ती माती आहे। आपण माती जर जपली, मातीचा ऑर्गॅनिक कार्बन जर आपण वाढवला तर पीक ऑटोमॅटिकली तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन देऊन जातं। फक्त फवारण्या कशासाठी आहेत तर पिकाची योग्य काळजी घेण्यासाठी।
आणि रासायनिक खत काय आहे तर झाड व्यवस्थित वाढण्यासाठी किंवा ज्या वेळेस जमीन कमी पडते काहीतरी न्यूट्रिशन झाडाला द्यायला, त्यावेळेस आपल्याला ती रासायनिक खतं कामा येतात. पण आपण खूप वेगळा गैरसमज करून बसलोय आणि फक्त रासायनिकवरच आपण त्याचा भर देतोय आणि परिणामी उत्पादन वाढायच्या ऐवजी ते कमी होतंय. ते कसं कमी होत आहे ते तुम्हाला मी येत्या काही दिवसामध्ये सांगणारच आहे आणि त्याचेसुद्धा मी तुम्हाला लाईव्ह डेमो देणार आहे की हे कशामुळे होतं आणि का होतं. तर मित्रांनो, एकंदरीत आपण हे 45व्या दिवशी आपलं हे नियोजन असणार आहे. याच्यानंतरचं जे नियोजन आहे तर हे तुम्हाला वेळेनुसार मी सांगणार आहे. पण एकंदरीत जर कंडिशन पाहिली तर करपा जो आहे हा कंट्रोलमध्ये आहे. तुम्ही स्वतः पाहू शकता, खूप काही करपा नाही आहे. 1-2-3 पातीवर करपा आहे, बाकीच्या फ्रेश आहेत आणि ज्यांच्यावर आहे तोही कंट्रोलमध्ये आहे. कारण याच्यावर आपण जास्त फवारण्या अजिबात केलेल्या नाहीत. फक्त साफची 2 वेळा फवारणी दिली आणि ताकंडीची 2 वेळा फवारणी दिली आहे. म्हणजे 8 दिवसाच्या अंतरानं एका 8 दिवशी आपण साफ घेतलं आहे, दुसऱ्या 8व्या दिवशी आपण ताकंडी घेतलं आहे, परत 8 दिवसाच्या नंतर परत साफ घेतलं आणि परत ताकंडी घेतलं आहे. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः एकाच महिन्याचा कालावधी आपण यामध्ये 2 फक्त साफ पावडर, साफ आणि सिलिकॉन फवारणी आणि दुसऱ्या 15 दिवसामध्ये फक्त ताकंडी फवारणी, याच्यावरच हा कांदा पूर्ण आहे. आणि एकंदरीत हेच नियोजन आपलं असणार आहे. तुम्हाला ऑर्गॅनिक पद्धतीने जरी करायचं असेल तर करू शकता. ऑर्गॅनिक म्हणजे काही महागडं खतं किंवा महागडे टॉनिक अजिबात नाही. ऑर्गॅनिक म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही रासायनिक खतांचा खर्च कमी करताय आणि तो काही ऑर्गॅनिकवर पण लावायचा नाही. फक्त नैसर्गिकरित्या आपल्याला आपलं पीक वाढवायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही जर सॉईलवर जर काम केलं तर तुम्हाला बाकीच्या खतांची गरज पडणार नाही आहे. म्हणजे तुम्ही जर जवळजवळ 20,000 रुपये जर आपलं एकरी खर्च असेल तर त्यातला साधारणतः 12,000 ते 13,000 रुपयामध्येच तुम्ही पूर्ण आपलं पीक बाजूला घेऊ शकता. एवढं ताकद आपल्या जमिनीमध्ये असते. म्हणून शक्यतो तुम्ही पिकावर काम करण्याऐवजी सॉईलवर काम करा. निश्चित तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल आणि तुमचं पीकही चांगलं राहील. आज या जमिनीमध्ये खूप लोकांनी चॅलेंज केलं होतं की या जमिनीमध्ये कांदा येत नाही, तुम्ही करू नका. पण आज स्टेज जी आहे ही तुमच्या समोर आहे. कांदा तुम्ही कधीही येऊन पाहू शकता. कांद्याची स्टेज जी आहे अतिशय चांगली आहे आणि विशेष म्हणजे याच्यावर खत अजून वापरलेलं नाही आहे आणि तशी गरजसुद्धा वाटत नाही. जर गरज वाटली तर आपण त्याच्यावर वापर निश्चित करू. पण ऑर्गॅनिक कार्बन चांगले असल्यामुळं अबाव 1.0चा ऑर्गॅनिक कार्बन आहे, त्यामुळं कोणत्याही खतांची सध्या तरी मला गरज वाटत नाही आहे. जी थोडीफार गरज वाटते ती मी वॉटर सोल्युबलमधून देतोय. कारण आपल्याला खत दिल्यानंतर लगेच ते लागू झालं पाहिजे किंवा आपल्याला लगेच त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे, म्हणून या ठिकाणी मी वॉटर सोल्युबल या खतांचा वापर करतोय. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि तुम्ही जर ऑर्गॅनिक पद्धतीनं म्हणण्यापेक्षा तुम्ही जर कमी खर्चामध्ये कांदा पीक घेत असाल तर नक्कीच आपलं चॅनल फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. त्यासोबत नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा, म्हणजे ज्यावेळेस माझा व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा त्याचं पडेल. तर मित्रांनो, सध्याची आपली परिस्थिती एकंदरीत पाहता 45 दिवसाचं नियोजन हे आपलं आहे. आणि जर तुम्हाला सगळंच नियोजन पाहायचं असेल तर ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये तर सांगितलंच, पण जुने व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता की ज्याच्यामध्ये आपण सॉईलवर काम करण्यासाठी काय केलं आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आपण त्याच्यावर सुद्धा नवीन व्हिडिओ बनवूयात. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.